वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र आहे। वास्तुशास्त्रात रंगांचं खूप गहन महत्त्व आहे। असं मानलं जातं की प्रत्येक रंगात अद्वितीय ऊर्जा आणि प्रभाव असतो, ज्याचा उपयोग कर्णमधुर वातावरण तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो। आपल्या जीवनातील विविध पैलू सुधारण्यासाठी या रंगांशी संबंधित ऊर्जा आपण वापरू शकतो। आपल्या घरात जर योग्य ठिकाणी योग्य रंग दिला असेल तर त्यामुळे आपल्याला अनेक सकारात्मक फायदे पाहायला मिळतात। वास्तुशास्त्रानुसार रंगांची योग्य निवड समृद्धी आणि आनंद वाढवू शकते। मालमत्तेच्या वास्तूवर रंगाचा कसा प्रभाव पडतो? प्रत्येक विशिष्ट खोलीसाठी सुचवलेले वास्तुशास्त्रीय रंगांना समजून घेऊया आणि आपण आपल्या रंगांच्या जागेत सुसंवाद साधण्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे पाहूया। वास्तुशास्त्र हे 5 घटकांवर आधारित असतं: वायू, पाणी, अवकाश, अग्नी आणि पृथ्वी। या प्रत्येक घटकाचा विशिष्ट रंगाशी संबंध येतो। या वास्तुतत्वांसोबत काही रंग जोडले गेले आहेत, जसं की हिरवा रंग आणि तपकिरी रंग पृथ्वीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करतात, तर निळा रंग पाणी दर्शवतो। विविध घटकांमधील सौंदर्याचा आकर्षण आणि सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला विचारपूर्वक रंग आपल्या घरात लावावे लागतात। ही 5 तत्वे असेही सांगतात की रंग आपल्या मनस्थिती आणि भावनांमध्ये योगदान देत असतात। म्हणजेच लाल, केशरी आणि पिवळा रंग चैतन्य, ऊर्जा आणि उबदारपणा दर्शवतात। हे रंग आपण आपल्या डायनिंग रूम मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा। हे घराचे असे क्षेत्र आहे जिथे सामाजिक संवाद सर्वात जास्त होत असतो। दुसरीकडे निळा, हिरवा आणि पांढरा रंग समृद्धी आणि शांततेची भावना जोडत असतो। म्हणूनच ते मुख्यतः बेडरूम मध्ये किंवा ध्यानासाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो। वास्तुशास्त्राच्या तत्वांनुसार काही रंग सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आकर्षित करतात असं मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार लिव्हिंग रूम साठी रंग। लिव्हिंग रूम म्हणजे आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी उठणे, बसणे आणि आदरातिथ्य करण्याची जागा। म्हणून त्यासाठी उबदार आणि निमंत्रित वातावरण तयार करणारे रंग निवडणे आवश्यक आहे। या जागेसाठी पिवळा, हिरवा आणि निळा रंग अशा चमकदार आणि चैतन्यमय रंगाची शिफारस केली जाते। हे रंग एकदिली, सामाजिक संवाद आणि सजीव वातावरणाला चालना देतात। हे रंग आनंद, वाढ आणि शांततेचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे ते चैतन्यमय वातावरणासाठी सर्वोत्तम ठरतात। लिव्हिंग रूमला गडद आणि उग्र रंगांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे जागा लहान आणि कमी स्वागतार्ह दिसून येते। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरासाठीचे रंग। स्वयंपाकघर हे घराचे हृदय आहे आणि योग्य रंग त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतात। वास्तुशास्त्रानुसार केशरी, लाल, पिवळा आणि गुलाबी रंगाच्या छटा स्वयंपाकघरासाठी योग्य आहेत। ह्या उत्साहपूर्ण रंगछटा भूक उत्तेजित करतात आणि सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात तसेच जेवण करण्याचा अनुभव अधिक आनंदमय होतो। या रंगांमुळे स्वयंपाकघरातील सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य तसेच उत्साहही वाढतो असं मानलं जातं। दुसरीकडे काळ्या आणि राखाडी रंगाच्या छटा स्वयंपाकघरात वापरणं टाळलंच पाहिजे, कारण त्या उदासीन आणि सुस्त वातावरण तयार करतात। वास्तुशास्त्रानुसार बेडरूम साठीचे रंग। आपली बेडरूम ही विश्रांती आणि पुनरुज्जीवनाची जागा आहे। निळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या हलक्या छटा इथे सुखदायक मानल्या जातात आणि त्या शांततेची भावनाही वाढवतात। जेव्हा बेडरूमचा विचार केला जातो तेव्हा शांत आणि निवांत वातावरण तयार करणं आवश्यक असतं, जे आरामदायक झोप आणि विश्रांतीस प्रोत्साहित करतं। हलका हिरवा, निळा किंवा जांभळा रंगासारख्या सुखदायक रंगांची निवड करावी। या शांत रंगांचा मनावर आणि शरीरावर शांत प्रभाव पडतो, त्यामुळे आपल्याला चांगली विश्रांती मिळण्यास मदत होते। हे रंग शांती, सौहार्द आणि भावनिक खुशालीस संबंधित असतात। बेडरूम मध्ये चमकदार आणि उठून दिसणारे रंग वापरणे टाळावे, कारण ते खूप उत्तेजक असू शकतात आणि विश्रांती घेण्याच्या आणि शांत झोपण्याच्या आपल्या क्षमतेस अडथळा आणू शकतात। वास्तुशास्त्रानुसार पूजा घरासाठीचे रंग। पूजा घर हे प्रार्थना आणि ध्यानासाठीचे पवित्र स्थान आहे। हे रंग शुद्धता, प्रबोधन आणि अध्यात्माचे प्रतीक आहेत। या भागात पांढरा रंग सर्वात शुभ मानला जातो, कारण ते पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे। पूजा घरात पांढरा रंग हा प्रमुख रंग म्हणून वापरल्याने शांतता आणि ईश्वरी वातावरण तयार होतं। त्याचबरोबर पिवळ्या, निळ्या किंवा गुलाबी रंगाच्या हलक्या छटा देखील सौम्य आणि शांत वातावरण प्रेरित करतात। पूजा घरात गडद आणि उग्र रंगाचा वापर करणं टाळावं, कारण ते प्रार्थना आणि ध्यानासाठी आवश्यक शांत आणि सौम्य वातावरणात व्यत्यय आणू शकतात। बाथरूमसाठी वास्तुरंग। वास्तुशास्त्रानुसार बाथरूम टॉयलेट ही स्वच्छता आणि शुद्धीकरणासाठी अभिप्रेत असलेली जागा आहे।
या जागांमध्ये शुद्धता आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पांढरा, फिकट निळा, पेस्टल शेड्स हे रंग सुखदायक आणि ताजेतवाने वातावरण तयार करतात। या उलट गडद किंवा तीव्र रंगछटांचा वापर टाळा, ज्यामुळे या क्षेत्रामध्ये घट्टपणा किंवा निर्बंधाची भावना निर्माण होऊ शकते। संतुलित आणि सौहार्दपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी आणि सर्वांगीण ऊर्जा प्रवाह सुधारण्यासाठी घरात वास्तुशास्त्रानुसार योग्य रंग देणं गरजेचं आहे। रंग आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो। आपल्या मनस्थितीवर, भावनांवर आणि सर्वांगीण खुशालीवर ते परिणाम करत असतात। आपण वास्तु दिशेनुसारही भिंतीचे रंग देऊ शकतो। वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेसाठी निळ्या रंगाची कोणतीही हलकी छटा या कोपऱ्यासाठी सर्वोत्तम आहे। निळ्या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट वास्तुरंग म्हणजे सिल्वर, ग्रे, ब्राऊन, हिरवा, ऑफ व्हाईट, क्रीम किंवा इतर कोणत्याही धातूच्या छटा। पूर्वाभिमुख ईशान्य घरांना सूर्याची पहिली किरणे मिळतात। याचा अर्थ या ठिकाणी भरपूर सकारात्मक ऊर्जा असते। या स्थितीसाठी वास्तुशास्त्राचा एक आदर्श रंग म्हणजे हिरवा किंवा तपकिरी शेड्स सारखा मातीचा रंग। तर इतर शेड्समध्ये जांभळा, व्हायलेट, ऑरेंज, गुलाबी, लाल, निळा किंवा लॅव्हेंडरच्या हलक्या शेड्सचा समावेश होतो। तुम्ही न्यूट्रल वास्तुरंग, क्रीम किंवा ऑफ व्हाईट देखील वापरू शकता। पूर्व दिशेच्या घरांसाठी निसर्गाच्या अनेक चांगल्या ऊर्जेसह मजबूत सामाजिक संबंध आहेत। ते संतुलित करण्यासाठी आणि या दिशेने जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आपण भिंतीवर टेंजरीन शेड वापरू शकतो। जर तुमची गतिमान जीवनशैली असेल तर दक्षिण पूर्व दिशा एक उत्तम वास्तुस्थिती आहे। ही अग्नी आणि तरलता यांचे प्रतीक आहे। गुलाबी, लाल, नारंगी, लायलॅक, जांभळा किंवा ॲक्वा ग्रीन हे रंग उत्तम आहेत। हे सर्व रंग बिनधास्त संपत्तीसह निरोगी जीवनशैलीचे प्रतीक आहे। आग्नेय पूर्व कोपऱ्यात पूर्वाभिमुख घरामध्ये अनेक वास्तू आणि आरोग्य फायदे आहेत। जर दिशा संतुलित असेल तर दिशा चिंता आणि नैराश्यावर उपाय आहे। व्यावसायिक आपल्या कामासाठी नेहमी ही दिशा पसंत करत असतात, कारण तिचा निसर्गाशी खोलवर संबंध येतो। मुबलक सूर्यप्रकाशासाठी घरामध्ये थोडी जागा देण्यासाठी भिंतीवर कोणतीही हलकी शेड वापरावी। दक्षिण पूर्व कोपऱ्यात दक्षिणाभिमुख घर एक आत्मविश्वासपूर्ण जीवनशैली जगते। शक्ती, प्रतिष्ठा आणि कीर्ती प्रतिबिंबित करणारे शेड्स या प्रकारच्या घरांसाठी आदर्श पर्याय आहेत। लाल आणि निळ्या कुटुंबातील कोणतेही शेड्स निवडा। कॅनरी येलो आणि मस्टर्ड येलो हा तर एक उत्तम पर्याय आहे, जर तुम्हाला ते एकाच वेळी उजळ आणि हलके ठेवायचे असेल तर। दक्षिण दिशेच्या घरांसाठी वास्तू म्हणते की संतुलित दक्षिण दिशा एकाच वेळी प्रसिद्धी आणि विश्रांती देते। वास्तविक जीवनात दोन घटक व्यवस्थापित करणे खूप कठीण आहे। असं असलं तरी हलक्या तपकिरी किंवा हिरव्या शेड्स वापरून पहा। उबदार आणि आरामदायी वातावरणासाठी मिंट ग्रीन हा एक अप्रतिम पर्याय आहे। त्या व्यतिरिक्त दक्षिण दिशेच्या घरांसाठी रुबी, गुलाबी आणि टेंजरीन नेहमीच चमकदार असतात। दक्षिण पश्चिम कोपरा या दिशेमध्ये काही गृह व्यवस्थापन कौशल्य आवश्यक आहेत। आपल्या बँक खात्यातील तोटा संतुलित करण्यासाठी पिवळा किंवा बेज रंगाच्या कोणत्याही हलक्या छटा वापरा। घराची दिशा कमी किंवा कट असल्यास लाल आणि जांभळ्या रंगाच्या छटा शिल्लक ठेवण्यासाठी आदर्श आहे। उत्तर दिशेची घरे संधी, नवीन सुरुवात आणि जीवनातील वाढीस प्रतीक आहे। मातीचे टोन या दिशेसाठी योग्य आहेत। तसेच ही जागा चमकदार ठेवण्यासाठी आपल्याकडे पॅलेटमध्ये नेहमीच पिवळा रंग असतो। जर तुमच्यासोबत वृद्ध लोक राहत असतील तर त्यांच्यासाठी उत्तर कोपरे योग्य आहेत। हिरवा, तपकिरी, चांदी, पांढरा आणि निळा हे उत्तर पूर्व दिशेतील उत्तर कोपऱ्यासाठी आदर्श रंग मानले जातात। आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर आपल्या वातावरणातील ऊर्जा प्रवाहाचा लक्षणीय परिणाम होतो आणि रंगांचा वापर या ऊर्जा प्रवाहावर प्रभाव टाकत असतो। तसंच चांगले कंपन वाढवतो आणि एक हार्मोनिक आणि संतुलित वातावरण तयार करत असतो। तुम्हाला जर तुमच्या घरात रंग द्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगात ठरेल। तुम्हाला रंगाविषयी अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या चॅनलला सबस्क्राइब करा।